प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रीतीचा सलाम. मेरे प्यारे भाइयों और बहनों, आप सभी को फिर एक बार प्रभु यीशु ख्रिस्त के मीठे नाम में सलाम. पुन्हा एकदा पवित्र शास्त्रामधून आपण काही गोष्टींवरती मनन आणि चिंतन करणार आहोत. फिर एक बार पवित्र शास्त्र में से हम कुछ चीज़ों को सीखने वाले हैं. त्यापूर्वी आपल्या माना झुकूया आणि आपण प्रार्थना करूया. उससे पहले आइए हम सभी लोग अपनी आंखों को बंद करें, अपने सर को झुकाएं और हम प्रार्थना करें. आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले, स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा प्रभू गया तू है, आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहे. परमेश्वर आप हमें बनाने वाले और रचने वाले पिता हो. म्हणून आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. प्रभु इसीलिए हम आपका चेहरा देखने के लिए आए हैं. पवित्र आत्मा आमच्याशी बोल. पवित्र आत्मा आप हमसे बात आमच्या कीजिए. आत्मिक मन आप उघड हमारे आत्मिक मनों को खोलिए आणि तुझे दैवी और ज्ञान आपका दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी हमारी सहाय्य कर. इंसानी बुद्धि से समझने के लिए मान सहाय सन्मान कीजिए. आम्ही तुला प्रभु देतो. मान सम्मान हम आपको देते हैं. ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात यीशु करतो के नाम से करते हैं. म्हणून तू आहे. इसलिए आप सुनिए पिता. आमेन. आमीन. पवित्र शास्त्राकडे वळूया. आइए हम अपना पवित्र शास्त्र निकालें लूक शुभवर्तमान पत्र और हम देखें लूका रचित सुसमाचार त्याचं 10वां उसका अध्याय 10 अध्याय आणि 25 वचनाकडे आपण वळूया. और 25 वचन से आगे हम देखेंगे. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. और देखो, एक व्यवस्थापक उठा और ये कहकर उसकी परीक्षा करने लगा, हे गुरु, अनंत जीवन का वारिस होने के लिए मैं क्या करूं? ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, अब यहाँ पर हम देखते हैं कोणी एक शास्त्री उभा राहिला कि कोई एक व्यवस्थापक आणि उठा प्रभूची परीक्षा पाहण्याकरिता म्हणू लागला, और परमेश्वर और गुरु जी की परीक्षा देखने के लिए आणि कहने काय लगा केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन कि मिळेल. अनंत जीवन का वारिस होने के लिए मैं क्या करूं? आणि प्रभूने त्याला नियमशास्त्रामधूनच उत्तर दिलेलं और आहे. परमेश्वर ने उसे नियम शास्त्र में से ही उत्तर दिया है. आणि 26 वचनामध्ये म्हणलेलं और आहे, 26 वचन में कहा है, त्याने त्याला म्हणले, उसने उससे कहा नियमशास्त्रात काय लिहिले आहे, कि व्यवस्था में क्या लिखा है, तुझ्या वाचनात आले काय आले आहे. तू कैसे पढ़ता है? त्याने उत्तर दिले, उसने उनसे कहा, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. तू प्रभु अपने परमेश्वर से अपने सारे मन और सारे प्राण और अपनी सारी शक्ति और अपनी सारी बुद्धि के साथ प्रेम रख, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. और अपने पड़ोसी से अपने समान प्रेम रख. त्याने त्याला म्हणले, ठीक उत्तर दिलेस, उसने उससे कहा, सही उत्तर दिया, हेच कर म्हणजे जगशील. यही कर तो तू जीवित रहेगा. परंतु स्वतःच नीतिमान ठरून घ्यावे अशी त्याची इच्छा धरून तो येशूला म्हणाला, परंतु उसने अपने आप को धर्मी ठहराने की इच्छा से यीशु से पूछा, पण माझा शेजारी कोण. तो मेरा पड़ोसी कौन? आणि और फिर 30 वचनामध्ये 30 वचन में येशूने उत्तर दिले, यीशु ने उत्तर दिया, एक मनुष्य यरूशलेमहून खाली एरियो जात असताना लुटारूच्या हाती सापडला. एक मनुष्य यरूशलेम से यरीहो को जा रहा था कि डाकुओं ने घेर कर उसके कपड़े उतार लिए. आणि और ह्या ठिकाणी माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, यहाँ पर मेरे प्यारे भाइयों और मी बहनों, तुमचं लक्ष ह्या वचनाकडे वेधू इच्छितो मैं आपका ध्यान इस वचन की ओर लेना चाहता हूँ की येशूने उत्तर दिले, कि यीशु ने उत्तर दिया एक मनुष्य यरूशलेमहून खाली एरियो जात कि असताना एक मनुष्य यरूशलेम में यरीहो को जा रहा था कि तो खाली एरियो जात असताना लुटारूच्या हाती सापडला असं म्हणलेलं आहे. डाकुओं ने घेर कर उसके कपड़े उतार लिए और मार पीट कर उसे अधमरा छोड़कर चले गए, ऐसा लिखा है. आता खाली जाणं अब नीचे जाना किंवा वर येणं या ऊपर आना, याच्यामध्ये खूप फरक आहे. इसमें बहुत फर्क है. खाली जाणं म्हणजे अधोगती होणं, नीचे जाना यानी कि अपनी खुद की ही असफलता की ओर जाना, आणि वरती येणं म्हणजे आपली प्रगती होणं. ऊपर आना यानी कि अपनी उन्नति प्रगति करवाना.
आणि और तसंच हा खाली एरिवर जात असताना जैसे ही वो नीचे यरीहो में जा रहा था, मग लुटारूच्या हाती सापडला. अब वो लुटारुओं के हाथ में लग चुका था. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, आपल्या पण जीवनामध्ये हमारे भी जीवन में एखादी जर छोटीशी वाईट व्यसन जर आपल्याला जडलं, अगर छोटा सा बुरा व्यसन अगर हमें लग गया, आम्हाला ते दिसताना खूप छोटं दिसू शकतं, हम देखते वक्त उसे काफी छोटा देखेंगे, पण त्याचे परिणाम खूप मोठे होऊ शकतात. लेकिन उसके परिणाम काफी बड़े हो सकते आणि हैं. मग जसा और फिर हा खाली जैसे चालला होता ये नीचे जा रहा आणि था, त्यामुळे और उसकी वजह मग से तो लुटारूच्या हाती सापडला. फिर वो डाकुओं के हाथ लगा, त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला और फिर उन्होंने कपड़े उतार लिए और मार पीट कर आणि उसे त्याला अर्ध मेला टाकून ते निघून गेले. अधमरा छोड़कर चले गए. आणि 31 वचन म्हणतं, और आगे 31 मग वचन एक कहता याजक है, सहज त्या वाटेने खाली जात होता. और ऐसा हुआ कि उसी मार्ग से एक याजक जा रहा तो था, त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. परंतु उसे देख के कतरा कर चला गया. आणि 32 वचन म्हणतं, और 32 वचन कहता तसाच है, एक लेवी त्या ठिकाणी आला इसी रीति से एक लेवी उस जगह पर आणि त्याला गया, पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. और इसी रीति से उसे देखकर कतरा के चला आता गया. काय झालेलं आहे, अब क्या हुआ है? मग एक याजक सहज त्या वाटेने खाली जात होता, फिर इसी रीति से एक लेवी उस जगह पर आया, पण त्याला पाहून तो दुसऱ्या बाजूने चालता झाला. वो भी उसे देख के कतरा कर चला गया. माझ्या प्रिय भावांनो मेरे बहिणींनो, प्यारे भाइयों और बहनों, कधी कधी आपली पण अशीच प्रवृत्ती होते. कभी कभी हमारी भी ऐसी ही वृत्ति हो जाती एखाद्या है. व्यक्तीला आपल्याकडून मदतीची गरज हवी असते, किसी व्यक्ति को जब हमारे मदद की जरूरत होती पण है, आपण देखील पर हम सहज आपण दुसऱ्या बाजूने चालता होतो ऐसे ही दूसरी तरफ से और से निकल कर चले जाते हैं. आणि तसं आपण करू नये. और ऐसा हम बिल्कुल नहीं करें. आणि 32 वचन, और 32 तसाच वचन, एक लेवी त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. इसी रीति से एक लेवी उस जगह पर आया, वो भी उसे देख के कतरा कर चला गया. आता हा जो लेवी आहे, अब ये जो लेवी यांनी है, पण तो अर्धा मेला जो पडला होता त्याला पाहिला वो जो अधमरा पड़ा हुआ था उसे आणि देखा, हा पण दुसऱ्या बाजूने चालता और झाला. वो भी दूसरी ओर से निकल कर चला आणि गया. आपली पण प्रवृत्ती अशी होते, और अपनी भी प्रवृत्ति ऐसी होती है, पण असं आपण करू पर नये. ऐसा हम नहीं करें. आणि और 33 वचन म्हणतं, 33 वचन मग कहता है, समोरून त्या वाटेने चालला असता परंतु एक सामरी यात्री वहां आ निकला, तो होता तेथे आला और उसे देखकर आणि तरस त्याला खाया. पाहून त्याचा कळवळा आला. उसने उसके पास आकर उसे देखकर तरस आया. आता समोरून त्या ठिकाणी आलेला आहे अब वहां पर एक सामरी यात्री आया है, आणि त्याला त्याने पाहिलेलं आहे और अब उसने उसे देखा आणि है, त्याला कळवळा आला. और अब उसे उस पर दया आई है. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या उसने उसके पास आकर उसके घाव पर तेल और दाखरस डालकर पट्टियां आणि बांधी, त्याला आपल्या जनावरावर बसून उत्तर शाळेत आणले और अपनी सवारी पर चढ़ाकर सराय में ले गया, व त्याची काळजी घेतली. और उसकी सेवा टहल की. आणि पहा, और देखिए, हा जो समरोनी आहे, ये जो शमरोनी है, ह्याने मात्र इसने त्याची त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. वहां पर उसकी सेवा की है. उलट पक्षी तो त्याच्या जवळ गेला, वहां पर वो उसके त्याच्या नजदीक गया, जखमांना त्याने तेल लावलं, उसके जख्मों पर उसने तेल त्याला लगाया, द्राक्षरस लावला उसे दाखरस लगाया, आणि त्याला और त्या ठिकाणी ते जखमा बांधल्या. और उसके जख्मों को बांधा. आणि ज्या जनावरावरती तो बसून आला होता और जिस जानवर पे वो बैठकर त्याने आया था, स्वतः त्रास घेतला उसने खुद तकलीफ आणि उठाकर त्याला त्याच्यावरती बसून उसे उस पर बैठाकर, त्याने त्याला उतार शाळेमध्ये आणलेला आहे. और उसे वहां पर सराय में वो लेकर आया आणि है. पुढे 35 वचन म्हणतं, और आगे 35 वचन कहता दुसऱ्या है, दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हणले, दूसरे दिन उसने 2 दिनार निकालकर सराय के मालिक को दिया, ह्याची काळजी घ्या और कहा इसकी सेवा टहल आणि करना, ह्यापेक्षा जे काय अधिक खर्चाल और जो कुछ तेरा और लगेगा ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. वो मैं लौटने पर तुझे भर दूंगा. पहा, हा जो समरोनी आहे ये जो सामरी है, त्याने काय केलेलं आहे, उसने क्या किया तो है, परत दुसऱ्या दिवशी तेथे आला, वो फिर से दूसरे दिन वहां पर त्याने आया, परत पैसे काढून दिले उसने पैसे आणि निकाल तो कर म्हणाला दिए, ह्याची तुम्ही काळजी घ्या और उसने कहा कि इसका ख्याल आणि रखना, ह्यापेक्षा तुम्ही काय खर्चाल ते मी तुम्हाला अजून मी परत देईन. और इससे ऊपर भी जो खर्चा होगा वो मैं फिर से लौटा दूंगा. आणि 36 वचन म्हणतं, और 36 वचन तर कहता है, लुटारूच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी या तिघा
पैकी तुझ्या मते कोण झाला? अब तेरी समझ में जो डाकुओं में घिर गया था, इन तीनों में से उसका पड़ोसी कौन ठहरा? तो म्हणाला, उसने कहा, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. वही जिसने उस पर दया की. यीशु ने उससे कहा, जा तू भी ऐसा ही कर. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और या बहनों, ठिकाणी यहाँ पर तो त्याला म्हणाला, उसने उससे त्याचा कहा शेजारी मग कोण झाला? कि उसके जो पड़ोसी थे वो कौन हुए? म्हणजे जो त्याच्यावर दया करणारा, जो उस पर दया करने ज्याने वाला, त्याची काळजी घेतली, जिसने उसका ख्याल ज्याने रखा, त्याच्यासाठी आपला वेळ दिला, जिसने उसके लिए अपना खुद का समय आपला दिया, पैसा दिला, अपना पैसा दिया, त्याच्यासाठी स्वतः त्याने दुःख घेतलं. और उसके लिए उसने खुद दुख आणि उठाया. प्रभू म्हणाला, और परमेश्वर ने तू कहा पण जाऊन तसेच कर. कि जा तू भी ऐसा ही कर, म्हणजे तुला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. जिससे कि तुझे अनंत काल का जीवन प्राप्त होगा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. माझे प्रिय भावांनो मेरे बहिणींनो, प्यारे भाई और बहनों, तुम्हाला पण सार्वकालिक जीवनाचं वतन हवं आहे. आपको भी क्या अनंत काल का जीवन वतन चाहिए? तर तो तुम्ही सुद्धा आप भी अशाच रीतीनं इसी तरह से, जे लोक संकटामध्ये आहे, जो लोग संकट में जे हैं, लोक दुःखामध्ये आहे, जो लोग दुख में जे लोक हैं, त्रासामध्ये आहे, जो लोग तकलीफ जे में लोक हैं, ज्या लोकांना जखमा झालेला जिन आहे, लोगों को जख्म हुए हैं, तुम्ही सुद्धा आपला वेळ देऊ शकता, आप भी उन्हें अपना समय दे सकते आपला हैं, पैसा खर्च करू शकता, अपना पैसा उन पर खर्च कर सकते हैं, आणि और तुम्ही सुद्धा एखाद्याचा शेजारी बनू शकता. आप भी किसी के पड़ोसी बन सकते हो. आणि और जेव्हा तुम्ही असं कराल, जब आप ऐसा करोगे, तुम्हाला सुद्धा सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. तो आपको भी अनंत काल का जीवन प्राप्त होगा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, इसलिए मेरे प्यारे भाइयों और बहनों, जेव्हा आपल्याला समजतं जब आपको पता चलता है ही एखाद्या व्यक्तीला कुठल्या गोष्टीची गरज कि आहे, किसी व्यक्ति को किसी चीज की जरूरत है, तर आपली अशी प्रवृत्ती असू नये तो हमारी आदत ऐसी ना हो की आपण ते पाहिलं पण आपण दुसऱ्या बाजूने चालता हमने झालो. उसे देखा और फिर दूसरी ओर से देखकर हम पण चले. ध्यानात ठेवा, पर ध्यान में रखना प्रभू येशूने काय म्हणलेलं कि आहे. परमेश्वर ने क्या कहा है. मत्ती शुभवर्तमान पत्र मत्ती रचित सुसमाचार आणि त्याचं 25 अध्यायाकडे आपण वळूया. उसका 25 अध्याय हम देखें. 25 अध्यायाकडे आपण वळू. 25 अध्याय हम देखें प्रभूने काय म्हणलेलं आहे. और देखिए परमेश्वर ने क्या कहा है. 35 वचनापासून पुढे, 35 वचन से आगे, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावायला दिले, क्योंकि मैं भूखा था और तुमने मुझे खाने को दिया, तहानेला होतो मला प्यावास पाणी दिले, मैं प्यासा था और तुमने मुझे पानी पिलाया, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, मैं परदेसी था और तुमने मुझे घर में ठहराया, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, मैं नग्न था तुमने मुझे कपड़े पहनाए, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, मैं बीमार था और तुमने मेरी सुधि ली, बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. मैं बंदी गृह में था और तुम मुझसे मिलने त्यावेळेस आए, नीतिमान त्याला उत्तर तब देतील, धर्मी उसको उत्तर देंगे, प्रभुजी आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावायस दिले, हे प्रभु हमने कब तुझे भूखा देखा और खिलाया, केव्हा तानेले पाहून प्यावायस दिले, या प्यासा देखा और पानी पिलाया, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, और कब तुझे परदेसी देखा और अपने घर में उघडे ठहराया, पाहून केव्हा वस्त्र दिले, या नग्न देखा और कपड़े आणि पहनाए, तुम्हाला आजारी अथवा बंदी शाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. हमने कब तुझे बीमार या बंदी गृह में देखा और तुझसे मिलने आए. आणि 40 वचन, और 40 तेव्हा वचन, राजा त्यास उत्तर देईल, तब राजा उन्हें उत्तर मी देगा, तुम्हाला खचित सांगतो की मैं तुमसे सच सच कहता ज्या हूँ अर्थी कि तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, तुमने जो मेरे इन छोटे से छोटे भाइयों में से किसी के साथ किया, त्या अर्थी ते मला केले आहे. वो मेरे ही साथ किया है. माझ्या प्रिय भावांनो मेरे बहिणींनो, प्यारे भाइयों और बहनों, जेव्हा जब तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीला मदत करता, आप जब किसी बीमार व्यक्ति को मदद जेव्हा करते तुम्ही हो, एखाद्या व्यक्तीला वस्त्र नाही वस्त्र देता, जब आप किसी व्यक्ति को वस्त्र नहीं आप जेव्हा उसे एखादा वस्त्र व्यक्ती पहनाते हो, भुकेला आहे तुम्ही त्याला अन्न खावायला जब कोई देता, व्यक्ति भूखा है तो आप उसे अन्न खिलाते हो, तर प्रभू म्हणतो तो परमेश्वर तुम्ही जे कहता काही है त्यांना केलं आपने जो कुछ उनके लिए ते किया तुम्ही मला केलेलं वो आहे. तुमने मुझे किया है. आणि और प्रभू तुम्हाला म्हणेल, परमेश्वर आपसे या कहेंगे, शाबास भल्या विश्वासू दासा, शाबाश हमारे भले और विश्वासु दास, या आइए आइए, आशीर्वादितो या, आशीर्वादित लोगों स्वर्गाच्या आओ, राज्यामध्ये या. स्वर्ग के राज्य में आओ. आणि अशा रीतीनं और इस तरह से परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. परमेश्वर आपको जरूर आशीष आणि देगा. म्हणून इसीलिए खऱ्या अर्थानं सच में जे श्रीमंत लोक आहेत, जो धनवान लोग हैं, आपण गोरगरिबांना मदत केल्यानं, हमने गरीबों को मदत एक करने से, दुसऱ्याला सहाय्य एक केल्यानं, दूसरे को सहाय्य एक करने दुसऱ्याच्या से, जखमांना मलमपट्टी केल्यानं, एक दूसरे के जख्म को मरहम लगाने से तेव्हाच खऱ्या अर्थानं आनंद
आनंद मिळतो. तभी सच्चे अर्थ में आनंद मिलता है। आणि माझ्या प्रिय भावांनो और बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, काय आपण अशा रीतीनं आपण लोकांची सेवा केलेली क्या आहे का? हमने इस प्रकार लोगों की सेवकाई की का है क्या? आपण एखाद्याची अडचण बघून दुसऱ्या माणसाने दुसऱ्या मार्गाने आपण गेलेलो आहोत? या हमने किसी की कठिनाइयां देखकर दूसरी ओर से मुंह फेर कर जर हम चले अशी जर गए? आमची प्रवृत्ती असेल अगर ऐसी हमारी आदत है तर आपण प्रभूकडे क्षमा तो हम मागूया परमेश्वर से क्षमा मांग सकते हैं आणि म्हणूया, प्रभू मला क्षमा कर. और हम कहेंगे परमेश्वर से कि कारण प्रभु हमें आपल्याला क्षमा पण कर, कुणीतरी बघून, क्योंकि हमें भी किसी ने देखा, कुणीतरी आपल्याला प्रभूकडे आणलं, कोई हमें परमेश्वर के पास ले कुणीतरी आया, आपल्याला मदत केली, किसी ने हमें मदद की त्यामुळं और उस आपल्याला वजह से प्रभूच्या राज्यामध्ये आणलं हम परमेश्वर के आणि राज्य आपण में आए आशीर्वादित झालो. और हम आशीषित आणि हुए। जर आपल्याला पण अगर हमें भी लोकांनी बघून लोगों ने जर देखकर दुसऱ्या बाजूने निघून गेले असते अगर वो दूसरी ओर से निकल आणि गए मग होते आपण त्या जखमेमध्येच राहिलो तो असतो. हम उन जख्मों में ही पड़े रहते। पण लेकिन कुणीतरी किसी ने तो आपल्या जवळ आलं, कोई हमारे आपल्या पास आया, जखमांना मलम लावलं, हमारे जख्मों पर आपली मरहम काळजी लगाया, घेतली, हमारा ख्याल आपल्याला रखा, मदत केलं हमें मदद आणि की त्यामुळे और उस वजह से आपला प्रपंच हा सुखाचा झाला. अब हमारा घर बस चुका है, सुखी है। आणि म्हणून इसीलिए असे कितीतरी भाऊ बहीण आहे ऐसे कितने ही भाई बहन की हैं जे दुखामध्ये आहेत, जो दुख जे में है, जखमी आहेत. जो जख्मों में, तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी उपयोगी पडू आप शकता भी उनके लिए उपयोगी पड़ सकते हैं आणि परमेश्वर तुम्हाला और आशीर्वाद देईल. परमेश्वर आपको जरूर आणि आशीष तुम्हाला देंगे। काहीच कमी पडायचे आपको किसी नाही. चीज की कमतरता नहीं हो। आणि और जेव्हा प्रभू या पृथ्वी तलावर जब परमेश्वर इस पृथ्वी पर तो आएगा म्हणेल, और वो कहेगा, साबास माझ्या भल्या विश्वासू दासा, बहुत अच्छा किया मेरे भले और विश्वासु दास, या 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 माझ्या आओ आओ जवळ ये. मेरे पास आओ आणि परमेश्वर तुम्हाला और आशीर्वाद देईल. परमेश्वर आपको आशीष देंगे। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून इसीलिए स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. हम सभी लोग अपने आप का आत्मपरीक्षण काय करें। गरजू व्यक्तीच्या आपण उपयोगी पडत आहोत का? क्या हम किसी व्यक्ति के उपयोगी पड़ रहे का हैं आम्ही दुसऱ्या बाजूने चाललेलो आहोत? या हम दूसरी ओर से निकल रहे आणि हैं? जर असं आम्ही करत असेल अगर हम ऐसा कर रहे तर आपण हैं, पश्चाताप करूया आइए हम सभी लोग पश्चाताप आणि करें क्षमा मागूया और हम क्षमा आणि मांगे म्हणूया, और कहे प्रभू आम्हाला क्षमा कर, कि परमेश्वर हमें क्षमा पण कर, आमचा पैसा कुणाच्या तरी उपयोगी येऊ दे, क्योंकि लेकिन हमारा पैसा किसी के उपयोगी आमचं आए, जीवन कुणाच्या तरी उपयोगात येऊ दे. हमारा जीवन किसी के लिए उपयोगी आए। आणि प्रभू और जसं परमेश्वर कुणीतरी आमच्यापर्यंत आलं, जैसा कोई हम तक आया, आम्हाला सहकार्य केलं, जैसे किसी ने हमें सहकार्य आणि किया त्यामुळे आमची ताकद वाढली, और उसकी वजह से हमारी ताकत बढ़ गई, त्यामुळे आम्ही आशीर्वादित झालो. उस वजह से हम आणि आशीषित आम्ही हुए देखील और हम भी ज्याला गरज आहे जिसे जरूरत त्याला है मदत करून उसे मदद त्याची करके ताकद वाढवावी, उसकी ताकत त्याला बढ़ाए, सहकार्य करावं, उसे सहकार्य करे, असे आम्हाला बनव. ऐसा हमें बना। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर आपको आशीष दे। या आपण प्रार्थनामध्ये आइए जाऊ. हम सभी लोग प्रार्थना करें, आपल्या मना झुकूया. हम अपने सर को झुकाएं। आकाश आणि सृष्टीच्या निर्माण करता स्वर्ग और पृथ्वी को रचने स्वर्गीय वाले प्रेमळ बाप्पा, स्वर्गीय प्यारे पिता, प्रभू पवित्र शास्त्र म्हणत आहे, परमेश्वर पवित्र शास्त्र एक कहती है, शास्त्री व्यक्ती तुझ्याकडे आला, प्रभु एक बहुत बड़ा व्यक्ति आपके पास में तो आया म्हणाला, और उसने कहा मला सार्वकालिक जीवन काय केल्याने मिळेल? कि मुझे अनंत काल का जीवन कैसे आणि प्रभू मिलेगा? तू त्याला शास्त्रातूनच उत्तर और दिलं. परमेश्वर आपने उसे शास्त्र में से ही उत्तर दिया आणि और प्रभू तू त्याला प्रभू समरवण्याचा दृष्टांत सांगितला प्रभु आपने सामरी का दृष्टांत उन्हें बताया आणि तू म्हणाला और आपने कहा की एक याजक आला, एक याजक आया, एक लेवी एक लेवी आला एक लेवी आया आणि और ते दुसऱ्या बाजूने निघून गेले. वो दूसरी ओर से चले पण गए, त्या ठिकाणी लेकिन वहां पर प्रभू एक समरोनी आला, परमेश्वर एक सामरी आया, त्याने मात्र त्याची काळजी घेतली, उसने उसका ख्याल रखा, त्याच्यासाठी आपला पैसा खर्च उसके केला. लिए अपना पैसा उसने आणि लगा। प्रभू तू त्याला म्हणाला तूही जाऊन तसंच कर, परमेश्वर आपने कहा तू भी जाकर म्हणजे वैसा तुला ही कर, सार्वकालिक जीवन मिळेल. जिससे तुझे अनंत काल का जीवन आणि मिलेगा। होय प्रभू, और हाँ मी परमेश्वर, विनंती करतो, मैं आपसे विनंती करता आम्ही हूँ, सुद्धा हम भी समरोनी प्रमाणे बनावे सामरी की तरह बने। यासाठी आमचं सहाय्य कर प्रभु इसलिए हमारा प्रभू. मी सहाय, विनंती करतो प्रभु हम विनंती आमच्या करते हैं मंडळीला, हमारी कलिसिया को, माझ्या सर्व भाऊ मेरे बहिणींना सारे भाई बहनों प्रभू को कळवळानं भरून टाक. परमेश्वर व्याकुलता से भर प्रभू दे। त्यांनी कधीही एखाद्या दुखी व्यक्तीला पाहून प्रभु कभी भी वो दुखी व्यक्ति दुसऱ्या को बाजूने देखे
जाऊ नये, तो वो दूसरी ओर से ना जाए। अशी प्रवृत्ती असू नये, प्रभु ऐसी पण प्रवृत्ति ना हो, मदत करण्याची प्रवृत्ती लेकिन असावी. परमेश्वर मदद करने वाले लोग बने। आणि माझ्या भाऊ बहिणीचं सहाय्य कर, प्रभु मेरे भाई बहनों की सहायता जेणेकरून कर, त्यांना आशीर्वाद जिससे कि मिळतील. उन्हें आशीष मिलेंगे। प्रभू मी उपकार मानतो, परमेश्वर मैं उपकार मानता हूँ, विनंती करतो प्रभू, विनंती करता जे हूँ वचन परमेश्वर, पेरलेलं आहे जो वचन मैंने बोया है 30-60 नाही तर वो 30 नहीं 60 100 नहीं पट तो पीक येऊ दे 100% फल ले आए आणि सर्वांना आशीर्वाद और दे. सभी को आशीष प्रभू मिले। मी विनंती करतो, प्रभु मैं आपसे विनंती करता माझ्या हूँ, भाऊ बहिणींना मेरे सभी भाई बहनों आर्थिक को आशीर्वाद दे, परमेश्वर आर्थिक आशीष शारीरिक देना, आरोग्य दे, शारीरिक चंगाई देना, मानसिक शांती दे. प्रभु उन्हें मानसिक शांति देना। सर्व कोरोना पासून प्रभु सभी प्रकार के माझ्या कोरोना भाऊ बीमारी से बहिणींचं रक्षण कर मेरे भाई बहनों की रक्षा करना आणि सर्वांना और आशीर्वाद दे. सभी को आशीष देना। मान सन्मान आम्ही प्रभु तुला मान देतो. सम्मान हम आपको देते हैं। ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात यीशु के करतो, नाम से करते हैं, म्हणून तू इसलिए आहे. आप सुनिए पिता। आमेन. आमेन। परमेश्वर तुम्हा सर्व भाऊ बहिणींना आशीर्वाद देव परमेश्वर आप सभी भाई बहनों को आशीष दे। आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाऊ बहिणींची रजा घेतो. और फिर एक बार मैं आप सभी भाई बहनों से विदा आणि लेता हूँ येणाऱ्या रविवारी पुन्हा एकदा आपण युट्यूबच्या माध्यमातून भेटूया. और आने वाले रविवार को फिर एक बार हम YouTube के माध्यम से मिलेंगे। धन्यवाद. धन्यवाद।